हाय एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या वैशाली विक्रांत यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग. आज झालेली आहे सकाळ आणि आता मी उठलेली आहे. सकाळचे कामं झालेले आहे, स्वयंपाक वगैरे झालेले आहेत. हे बघा, माझी दोन्ही मुलं झोपलेले आहेत आणि माझ्या मोठ्या मुलाने रात्रीला तब्येत खराब केली होती. त्याने वॉमिटिंग केला होता आणि म्हणून मी त्याला शाळेमध्ये सोडत नाही आहे. माझ्या लहान मुलाला वेळ आहे शाळेत जाण्यासाठी. आणि हे बघा, त्याचे उलटीचे कपडे इथे ठेवलेले आहेत. रात्री भरवलेले होते म्हणून इथं खाली काढून ठेवले. आणि हे माझे वॉशबेसिनमध्ये काही भांडे उरलेले आहेत, ते घासून टाकायचे. आता इकडे माझे स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि इथे मी पोळ्यासुद्धा बनवलेल्या आहेत. तर बघू शकता तुम्ही, माझ्या पोळ्यासुद्धा बनवून झालेल्या आहे. इकडे स्वयंपाक वगैरे झालेला आहे. सकाळी 5ला उठली होती, 6ला कंप्लीट झाला. आणि माझ्या टोकरीमध्ये भाजीपाला पण नाही आहे. आज मी ह्या टी शर्टवर कसे दिसते, आज पहिल्यांदा घातलेली आहे टी शर्ट, पहिल्यांदा घातली आहे. आता मी विवांच्या शाळेची वेळ होत आहे म्हणून विवांच्या छोट्याशा पोळीला मी जाम लावून देत आहे. विवांच्या टिफिन तयार करून देत आहे. आता बघा, हे बघू शकता तुम्ही, मी ते विवांच्या टिफिनमध्ये रोल करून ठेवलेले आहेत. आता बंद करून ठेवून, हा बघा, विवान उठून तयार आहे. आता मी याला ब्रश देते. घे विवान, ब्रश घे ब्रश, चल ब्रश कर लवकर लवकर, शाळेची वेळ झालेली आहे, लवकर उठून घे. आणि बघा, शाळेची वेळ 8:30 वाजत आलेले आहेत, 5 मिनटं बाकी आहेत. 9ला त्याला शाळेमध्ये सोडून द्यावं लागतं. आता बघा, विवान ब्रश करत आहे. लवकर लवकर कर विवान. तर बघा, विवान आपली तयारी स्वतःच करतो. त्याला आपले स्वतःचे कामं स्वतःच करायला खूप आवडते. मी करून देते पण तो मला करू देत नाही. तर बघू शकता, तो आपले स्वतः युनिफॉर्म घालतो, स्वतः तयारी करतो. तर बघा, तो कशा पद्धतीने आपली तयारी करतो. तुम्हाला याची तयारी करणं आवडलं काय, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सपोर्ट करा. तर बघा, हा बघा, विवांची पूर्ण तयारी झालेली आहे. फक्त केस करायचे बाकी आहे आणि सॉक्स घालत आहे आता विवान. तिकडे वंश उठायच्या तयारीमध्ये आहे. बघा दुसरा, आमच्या टीव्हीचे पण सिग्नल गेलेले आहेत, सिग्नलच नाही आहेत, काय झालं माहिती नाही. बघा, माझ्या मुलाचे डोळे सुजून आहेत, सर्दी झालेली आहे, त्याला खूप त्रास आहे सर्दीने, बघू शकता. बघा, माझ्या मुलाचे डोळे कसे लालसर झालेले आहेत. तर बघा, मी आता सिग्नल बघायसाठी जात आहे. हे आहे आमची DTHची छत्री. आणि हे बघा, केळीच्या झाडाचे पानं याच्यावरती येतात, मग सिग्नल येत नाही. आता बघा, मला सिग्नल आणायलाच वेळ लागेल. आता मी हा व्हिडिओ इथेच एंड करतो. हे पूर्ण बघा. तुम्ही व्हिडिओला आवडला असेल तर लाईक नक्की करा. चला, भेटतो मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला तोपर्यंत बाय बाय.